आणि या स्थितीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि त्याच निमित्तानं सगळीकडे जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी पालखी सोहळा देखील पाहायला मिळते। रायगडावरती शिवराज्याभिषेकाची ही दृश्य आपण पाहतोय। आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि रायगडावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्तांनी गर्दी केलेली आहे। किल्ले रायगडावरची ही दृश्य आपण पाहतोय। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार 352वा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर संपन्न होणार आहे। दृश्य आपण पाहता हे दृश्य आहेत स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरती आणि राज सदर या ठिकाणची ही दृश्य आपण पाहता। मेघडंबरी जी आहे ती विविध फुलांनी आकर्षक आणि सुंदर या ठिकाणी सजावट केलेली आहे। जवळपास 7 ते 8 हजार किलो पेक्षाही जास्त फुलांचा वापर करून या ठिकाणी रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे आणि अनेक शिवभक्त जे आहेत ती ऊन आणि पाऊस वारा याची पर्वा न करता देशाच्या कानाकोपऱ्यातून रायगड किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। रायगड किल्ल्याचं वातावरण जे आहे ते पूर्णपणे भगवं झालेलं आहे। 352 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक झाला होता आणि तो राज्याभिषेक याच देही आणि या डोला अनुभवण्यासाठी जे आहेत ते शिवभक्त हजारोच्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अनेक नेते काही वेळातच किल्ले रायगडावर दाखल होतील आणि या कार्यक्रमाला जो आहे ती सुरुवात होणार आहे। एकंदरीत पाहिलं तर रायगडच्या प्राधिकरणाच्या विकासाबाबत अनेक घोषणा झाल्या, मात्र आता सरकारकडून कोणती नवीन घोषणा केली जाते जेणेकरून रायगडचं संवर्धन आणि जतन केलं जाईल। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।